मी गेली अनेक वर्ष भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. तर निश्चित रूपानं भाजप असा पक्ष आहे की तो एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देतो. सत्ता असावी, खुर्ची असावी. माझं विजन पहिल्यापासून मोठं विजन आहे. समस्या सोडवायच्या पुढे जाऊन नागरिकांना बऱ्यापैकी माहिती नसतं. खराडी चंदननगर मध्ये त्या ज्या ड्रेनेजच्या लाईन आहेत त्या जुन्या आहेत, पण याच्यामुळे ड्रेनेज मधून ओव्हरफ्लो होणे, ड्रेनेज जाम होणे अशा समस्या देखील फार भेडसावतात. एक छोटासा अनुभव सांगतो. आमच्या परिसरात राहणारी एक विद्यार्थिनी, ती फीस भरू शकली नाही कॉलेजला, तिला दाखला दिला जात नव्हता, तिला पुढच्या वर्गात ऍडमिशन दिलं जात नव्हतं. खराडीमध्ये डेव्हलपमेंट, पाणी प्रश्न, त्या ठिकाणी टँकर मुक्त खराडी चंदननगर वाघोली करणं ही लहानपणापासूनची आवड होती समाजकारणाची. खरं तर समाजकारण करतच होतो. मग त्याला जर मला राजकारणाची जोर मिळाली, खुर्ची मिळाली, सत्ता मिळाली, तर निश्चितपणानं मी त्याचा उपयोग हा जनतेच्या सेवेसाठी करणार. निश्चित रूपानं मी काम करत असताना तज्ञांचा सल्ला घेऊन की मला माझ्या भागाचा पुढचे 50 वर्षाचं ध्येय ठेवून विकास करायचा आहे. मी सातत्यानं, मी सांगितलं की माझं सातत्य एवढं आहे की हे मायबाप जनतेलाही माहिती आहे की माझ्या कामामध्ये सातत्य किती आहे, आणि या सातत्याच्या भरोशावर मला माहिती आहे की माझी जनता माझी साथ दिल्याशिवाय राहणार नाही. 1985 सालापासून सुमारे 30 वर्षापासून ज्यांना समाजकारणाचा वारसा आहे आणि विशेषतः ग्रामीण भागानंतर पुण्यातले उपनगर भाग जे आहेत, जे काही प्रमाणामध्ये आजही तिथल्या सुविधांपासून, विकासापासून वंचित आहे. मग त्याच्यामध्ये वडगाव शेरी असेल, चंदननगर असेल, खराडी असेल, या भागातल्या नागरिकांसाठी सतत सातत्याने उभे असणारे, उपलब्ध असणारे अनिल नवले माझ्यासोबत आहेत. पुणे शहर भाजपचे चिटणीस आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचं या शहरासाठी, या उपनगरासाठी काय विजन आहे जाणून घेणार आहोत. अनिलजी, खूप खूप स्वागत आणि नमस्कार. या मुलाखतीला तुम्ही खरं तर वेळ दिला. महापालिका निवडणुका येऊ घातल्यात आणि विविध उमेदवारांशी, ज्यांना उमेदवारी लढवायची इच्छा आहे, अशा अनेकांशी आम्ही बातचीत करतोय. अगदी पहिला प्रश्न की भाजपची निवड का केली, म्हणजे भाजपमधूनच लढायची इच्छा का झाली आणि असं वाटतंय का तिकीट मिळेल, किंवा काय नेमके तुमचे अंदाज आहेत? भाजपच का, असं जर आपण प्रश्न केला तर मी गेली अनेक वर्ष भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आणि भाजप हा एक विचारांचा पक्ष आहे आणि आमच्यासाठी तो परिवार आहे. म्हणजे भाजप हा पक्ष नसून एक परिवार आहे. म्हणून भाजपा, कारण हा सर्वांना किंवा संपूर्ण नागरिकांना किंवा संपूर्ण देशाला हा आपलं समजतो, हा असा पक्ष आहे. म्हणून भाजपा. आणि तुम्ही विचारलं की तिकीट मिळेलच का किंवा काय हे राहील, तर निश्चित रूपानं भाजप असा पक्ष आहे की तो एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देतो. किंवा जे काही नेते आहेत, वरिष्ठ आहेत, यांना माहिती असतं की पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता कोण आहे, जो सातत्यानं प्रवाहामध्ये राहून आपल्या पक्षाची विचारधारा ही लोकांपर्यंत पोहोचवतो. पक्षाचे उपक्रम किंवा योजना ज्या मग आता केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, या तळागाळापर्यंत पोहोचवतो. असा कार्यकर्ता म्हणून मी त्या भागामध्ये सातत्यानं काम करत आलो आहे. आणि मग यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष डावलेल असं मला तरी वाटत नाही, किंवा माझे जे श्रेष्ठी आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत, ते मला डावलतील असं मला वाटत नाही. निश्चितच, म्हणजे तुमच्या या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छाच आहेत. पण गप्पा मारणार आहोत, पण मला थोडंसं तुमचं जे काही पूर्वीचं काम आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आपण जसं म्हटलं की राजकारणाआधी तुम्ही समाजकारणामध्ये पहिलं पाऊल उभं केलं, पहिलं पाऊल टाकलं, पण त्यामागे काय नेमका विचार होता? ती बीजं कुठून रोवली असं तुम्हाला वाटतं? खरं सांगायचं झालं तर माझे वडील म्हणजे स्वर्गीय लक्ष्मण महादू नवले यांनी पोलीस दलात काम केलं, पोलीस खात्यात काम केलं. आणि पोलीस खातं म्हणजे एक प्रकारची लोकसेवा करणारं ते खातं आहे, लोकांची सेवा करणारं खातं आहे. आणि वडिलांनी सुरुवातीपासूनच अगदी इमाने एतबारी पोलीस खात्यामध्ये नोकरी केली. आणि त्यांची शिकवण होती की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, आणि म्हणून सातत्यानं समाजासाठी काहीतरी करत राहा, ही त्यांची शिकवण होती. म्हणून मी अगदी वयाच्या 7वी-8वी पासून मंडळाच्या माध्यमातून, म्हणजे मी वडगाव शिरी या ठिकाणी क्रांतिमित्र मंडळाची स्थापनेपासून त्या मंडळामध्ये उभा होतो. ते आज तागायत मी त्या मंडळाचा कार्यकर्ता किंवा अध्यक्ष म्हणून काम करतोय. ही वडिलांची दिलेली प्रेरणा आहे. आणि
म्हणजे अनेक वर्षापासून त्या मंडळासाठी काम करणं, अध्यक्ष असणं त्याच्या स्थापनेपासून कितीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात खरं तर, आणि अनेक कार्यकर्त्यांशी घरगुती संबंध झालेले असतात. पण हे सगळं असताना कारेगावसारखं गाव आहे. खरं तर कारेगाव हे गाव जरी असलं तरी इतकं आता मोठं आहे, हायवे टच आहे आणि दिवसेंदिवस विस्तारत चाललेला आहे. तर अशा वेळी 5 वर्ष अशा विकास वेगाने वाढणाऱ्या गावाचं सरपंच पद भूषवणं काय काय आव्हानं होती? कसा अनुभव होता? खरं तर गावचं सरपंचपद भूषवणं हा माझ्यासाठी एक अप्रतिम सुंदर असा अनुभव होता. कारण असं काही ठरवून लढलात का म्हणजे? ठरवून म्हणता येईल, कारण ती एक पहिल्यापासूनची अशी हे होती की समाजकारणाला कुठंतरी राजकारणाची जोड असावी म्हणतात, आणि त्यातून आपल्या जवळच्या लोक असतील किंवा जे समाज असेल किंवा जो तळागाळातला समाज असेल याला न्याय देता येतो. म्हणून साठी सत्ता असावी, खुर्ची असावी, पण ती उपभोगासाठी नाही किंवा याच्यासाठी नाही, तर ती जनतेची सेवा करण्यासाठी असावी, समाजकारणासाठी असावी. आणि त्याच उद्देशानं मला ज्यावेळेस समजलं की गावामध्ये सरपंच पदाचं आरक्षण हे जनरल पुरुषाला पडलंय, मग मी ठरवलं की गावाकडे जायचं, लढवायचं. परंतु गाववाल्यांनी मला भरपूर साथ दिली आणि मी तिथं निवडून आलो, सरपंचही झालो आणि 5 वर्ष गावाच्या विकासामध्ये फार मोठं मोलाचं योगदान मी त्या भागामध्ये दिलं. पण कसा होता कामाचा अनुभव? कुठल्या कुठल्या विषयावर काम करता आलं त्या काळात? त्या काळामध्ये अगदी सुरुवातीलाच असा अनुभव आला मला की मी शाळेमध्ये गेलो 26 जानेवारीला, आणि त्यावेळेस मला त्या ठिकाणी शिक्षकांनी सांगितलं की आपल्या शाळेचा पट एवढा मोठा आहे आणि आपल्याला या ठिकाणी वर्गखोल्या कमी आहेत. आणि नुकताच मी पदभार स्वीकारला होता ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि त्यानंतर 26 जानेवारी म्हणजे 4-5 महिन्यातच मला लगेच तो प्रसंग आल्यानंतर मी त्याच्यामध्ये काहीही विचार न करता माझ्यापुढे ती मागणी झाली की इथं वर्गखोल्या करायच्यात. मी 26 जानेवारीच्या दिवशी लगेच त्या ठिकाणी भूमिपूजनाचा प्रस्ताव घेतला आणि त्या ठिकाणी संपूर्ण लोक वर्गणीतून वर्गखोल्या बांधू असं आव्हान जनतेला केलं. आणि त्याच ठिकाणी त्याच कार्यक्रमामध्ये लोकांनी सुद्धा भरपूर मला प्रतिसाद दिला आणि लाखो रुपयांची वर्गणी त्या ठिकाणी त्याच दिवशी जमा झाली आणि आम्ही भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. म्हणजे पहिली सुरुवात ही शिक्षण क्षेत्रातून माझी झाली. शिक्षण क्षेत्राच्या कामानं मी सुरुवात केली आणि मग वेगवेगळी आव्हानं त्या भागामध्ये होती. ग्रामीण भाग होता आणि ग्रामीण भागामध्ये दूरदृष्टी ठेवून काम करणारे लोक फार कमी पाहायला मिळतात किंवा विजनरी कमी असते. आणि ज्यावेळेस मी गावामध्ये गेलो, एक विजन घेऊन गेलो की आपल्याला गाव कशा पद्धतीने डेव्हलप करायचं. मी पुढची 25 वर्षे 50 वर्षाचे काही गोष्टींमध्ये विचार केले आणि मग सगळ्या भौतिक सुविधा ज्या आहेत त्या पद्धतीनं त्या भागामध्ये डेव्हलप केल्या. अगदी रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल किंवा गावची स्मशानभूमी असेल, अशा वेगवेगळे अनेक गोष्टींमध्ये मी फार सुंदर डेव्हलपमेंट केल्या. मग हे सगळं करत असताना कोरोनासारखी महामारी सुद्धा त्या काळामध्ये आली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, म्हणजे घरं बंद पडली, काय काय अडचणी आल्या, आपण सगळेच जण त्याचे साक्षीदार आहोत. पण त्या काळात सुद्धा तुम्ही खूप धीराने उभे होतात, अनेकांना त्यावेळी आधार दिला. तो कसा प्रसंग होता? कोरोना हा अनुभव खरं तर आपल्या सगळ्यांसाठी नवीन होता. आणि ज्यावेळेस कोरोनासारखी महामारी आली तर आमचा भाग हा रांजणगाव MIDC असल्यामुळे त्या ठिकाणी कामगार वर्ग खूप आहे आणि गावामध्ये राहणारी लोकसंख्या त्यामुळे खूप होती. आणि अशातच अचानक कंपन्या बंद, लोकांची भूकमारी सुरू झाली, अनेकांचे प्रश्न तयार झाले. लोकांना गावाकडे लोक निघाली, म्हणजे घरदार सोडून इथलं सगळं उचलून घराकडे निघाली, प्रस्थान करायला लागली. गाड्या मिळत नव्हत्या, गाड्या बंद. मग काही लोक चालत कशीही वाट मिळेल तशी लोक पळायला लागली होती आणि त्यात भूकमारीसारखा प्रश्न होता. मग त्यात आम्ही आमच्या गावातील काही प्रमुखांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी जवळपास 1,500 ते 2,000 लोकांचं जेवणाची सोय रोजची आम्ही त्या ठिकाणी आमच्या मराठी शाळेवर केली आणि रोज त्या ठिकाणी जेवणं सुरू केली. पहिला उपक्रम तर हा राबवला. त्यानंतर आम्ही अनेकांना ज्या आपल्या महिनाभर लागणाऱ्या वस्तू असतात, सामान असतात, किट असतात, ह्या किट आम्ही लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर मग वॅक्सिनेशन आल्यानंतर अनेकांपर्यंत ते वॅक्सिनेशन मी माझ्या गावामध्ये जवळपास 35,000 लोकांचं वॅक्सिनेशन त्या काळामध्ये करून घेतलं. आणि या काळामध्ये काही घरांमध्ये अशा काही घटना घडल्या की ज्या अनपेक्षित असतात, परंतु आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना, अशा उक्तीप्रमाणे या घटना घडत होत्या. आणि अशात
मला त्या ठिकाणी मग मी एक गावचा सरपंच म्हणून, गावचा प्रमुख म्हणून मी विचार न करता प्रत्येक कुटुंबाला भेट देत होतो की बाबा काय आहे काय नाही, आता व्यवस्थित आहे ना. म्हणजे मी कुठेही असं घरात बसून राहिलो किंवा असं काही नाही, मी फील्डवर काम केलं. मला वाटतं हाच खरं तर फार मोठा अनुभव होता आणि अनेकांचे आशीर्वाद तुम्हाला या निमित्ताने सुद्धा मिळाले असतील. पण आता शहरामध्ये पुढचं काम करायचं आहे आणि पुणे महानगरपालिकेसारखं मोठं विस्तारलेलं क्षेत्र आहे. ग्रामीण भागातही काम केलंय, तर दोन्ही भागात काम करत असताना काय फरक जाणवतो? ग्रामीण भागाचं कसं आहे की ग्रामीण भागामध्ये एक लिमिटेशन्स आहेत काम करायला. आणि माझं विजन पहिल्यापासून मोठं विजन आहे. मोठी कामं झाली पाहिजेत आपल्याकडून, चांगल्या समाजासाठी लागणाऱ्या उपयुक्त गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि मग एक विजनरी काम जर करायचं असेल, विजनरी नेतृत्व जर करायचं असेल, तर आपल्याला तसं मोठं हे सुद्धा मिळालं पाहिजे, ग्राउंड सुद्धा मिळालं पाहिजे. आणि म्हणून महानगरपालिका लढवायची हा विचार मी केला. आणि 2020ला माझं सरपंच पद हे झाल्यानंतर त्याच मी अगोदरच ठरवलेलं होतं की आपल्याला पुणे महानगरपालिका लढवायची. आणि मग 2021मध्ये माझं जनसंपर्क कार्यालय मी खराडी चंदननगर या भागामध्ये सुरू केलं. 2021 मला वाटतं 4 वर्ष तर किमान झालेली आहेत होऊन गेली. की जनसंपर्क कार्यालय सुरू आणि कार्यालय असलं ना की यंत्रणा पूर्ण तयार होते. मग अशा वेळी आपल्याकडे म्हणजे त्यावेळी पद नव्हतं आणि पद नसताना लोक जेव्हा कामं घेऊन येतात, त्यांची कामं होतात, तर कसा म्हणजे लोकांचा पण प्रतिसाद होता आणि या काळात कसं काम केलं? जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात मी केली त्यावेळेस माझ्याकडे खरंच पक्षाचं कुठलंही पद नव्हतं. कारण ग्रामीण भागामध्ये माझ्याकडे पद होतं. मी त्या काळात जिल्हा सचिव म्हणून काम करत होतो, भारतीय जनता पार्टीचा पुणे जिल्हा सचिव म्हणून. परंतु शहरात आल्यानंतर माझ्याकडे पद नव्हतं. मी सुरुवात केली, माझं जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे याच नावाखाली मी त्या ठिकाणी कार्यक्रम करायला सुरुवात केली, लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस लोक माझ्याकडे यायला लागले, लोकांच्या अडीअडचणी आणायला लागले, तर मला प्रशासकीय अनुभव होता. प्रशासन मी किंवा गाव मी सांभाळलेलं होतं, एक मोठं गाव सांभाळलेलं होतं, प्रशासकीय अनुभव होता, कामांचा अनुभव होता. आणि मग ते लोकांच्या अडीअडचणी सोडवणे हा माझ्यासाठी एक फार आनंदाचा म्हणजे हे असतो की आपण लोकांचे समाधान देणारा, आनंद देणारा तो क्षण असतो की आपण लोकांच्या कुठेतरी अडचणीला उभं राहिलो, लोकांच्या कुठेतरी आपण कामी आलो. हा एक माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो. लोकांसाठी म्हणजे असं नाहीये की लोकांच्या अडचणी व्हाव्यात आणि आपण हे करावं, परंतु अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण कोणीतरी उभं राहिलं हे महत्वाचं असतं. आपण दिलासा देऊ शकतो, आपण त्याच्या सुखदुःखात उभं राहू शकतो, हे माझ्यासाठी महत्वाचं असतं आणि मी ती करत आलो. शहरामध्ये काम सुरू आहे, पण मग हे काम करत असताना आपल्याला काही गोष्टी म्हणजे कुठे नेमक्या अडचणी आहेत या खूप लवकर लक्षात येतात काम सुरू केल्यावर. मग अशी न बोलली जाणारी पण ही समस्या मोठी आहे, याच्यावरती काम व्हायला हवं, अशी कुठली जाणवते? आता तसं शहरी भागामध्ये आपण काम करतोय, शहराचं तुम्ही पाहताय की सध्या शहरीकरण फार मोठ्या स्वरूपात सुरू आहे. आणि त्यातल्या त्यात ही जी उपनगरं आहेत म्हणजे खराडी चंदननगर ही जी उपनगरच आहेत आणि याच्यामध्ये फार झपाट्यानं विस्तार होतोय, लोकसंख्या फार झपाट्यानं वाढत चाललेली आहे. याच्यामध्ये भौतिक ज्या सुधारणा आहेत त्या होत चाललेल्या आहेत, परंतु महत्वाची सुधारणा ही म्हणजे महत्वाचा प्रश्न जो आहे पाणी प्रश्न फार गंभीर आहे. पाणी प्रश्न फार गंभीर आहे, याच्यावर लोक फार बोलत नाहीत, परंतु लोकांच्या मनामध्ये ते असतं, ती बोलत नाहीत. दुसरी गोष्ट काय आहे की अतिक्रमणांसारखा विषय हा फार भयान आहे. अतिक्रमणांमुळे ट्रॅफिकची समस्या ही लोक बोलून दाखवत नाहीत, परंतु ह्या समस्या ज्या भेडसावत आहेत याला कुठंतरी वाचा द्यायची, याला कुठंतरी निर्मूलन करायचं या गोष्टींचं, याच्यासाठी प्रयत्न माझ्या माध्यमातून होतील आणि मी ते 100% करल असं मला वाटतं, म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलो. खरं तर म्हणजे काही कारणामुळे ह्या निवडणुका खूप लांबल्या, म्हणजे 2022 पासून होणार होते आणि 3 वर्ष आपण सगळेच जण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट बघतोय. म्हणजे लढवायची म्हणून तुम्हीही बघताय आणि नागरिक म्हणून आम्हीही बघतोय की एक हक्काचा नगरसेवक असावा. पण नगरसेवक नसल्यामुळे किंवा ह्या निवडणुका पुढे गेल्यामुळे नागरिकांच्या अशा कुठल्या समस्या आहे की ज्याच्यामध्ये वाढ झाली? नगरसेवक नसल्यामुळे सगळ्याच समस्या लोकांच्या वाढल्या. कारण समस्या सोडवायच्या पुढे जाऊन नागरिकांना बऱ्यापैकी माहिती नसतं आणि ज्यांना माहिती असतं ते गेले तरी तुम्हाला माहिती आहे की अधिकारी लोक कशा पद्धतीने उत्तर देतात किंवा वागणूक देतात. खराडी चंदननगरचा माणूस पीएमसीत येणार कधी आणि तो हे कधी सोडवणार कधी, म्हणून
त्या ठिकाणी नगरसेवक नसताना अनेक लोकांच्या मी समस्या पाहिल्या. मग ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत समस्या आहेत, मी जसं सांगितलं की पाणी प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, ही जे प्रश्न आहेत हे प्रामुख्यानं लोकांना भेडसावतात. आता खराडी चंदननगरमध्ये ड्रेनेजच्या लाईनी होऊन अनेक वर्ष झाली, त्याच्यामध्ये बदल नाही, दुरुस्ती नाही, परंतु शहरीकरण वाढलं, बिल्डिंगा वाढल्या, परंतु त्या ज्या ड्रेनेजच्या लाईन आहेत त्या जुन्या आहेत, त्या खराब झाल्यात, त्या बारीक पडतायत, आता लोड वाढलाय हे लक्षात येत नाही. पण याच्यामुळं ड्रेनेजमधून ओव्हरफ्लो होणे, ड्रेनेज जाम होणे अशा समस्या देखील फार भेडसावतात. त्यातून याचं पाणी म्हणतो आपण त्याला दूषित पाणी पुरवठा. दूषित पाणी पुरवठा तो कसा होतो की काही पाण्याच्या लाईनींमध्ये यातलं जे पाणी ओव्हरफ्लो होतं हे पाणी कुठंतरी पर्क्युलेशन होऊन त्या पिण्याच्या पाण्यामध्ये जातं आणि दूषित पाणी पुरवठा हा त्या भागामध्ये होतो. या समस्या प्रामुख्यानं लोकांना भेडसावतात. नक्कीच, म्हणजे या सगळ्या आणि खूप महत्वाच्या समस्या आहेत, थेट आरोग्यावरती परिणाम होणारे आहेत. पण जवळपास 30,000 लोकांना विविध योजनांचा लाभ तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला आहे. आपण ना रोज लोकांना भेटतो आणि वेगवेगळे अनुभव येत असतात. असा एखादा अनुभव आहे का की घर करून बसलाय, की त्या व्यक्तीने अगदी हातात हात घेऊन सांगितलंय की नाही तुमच्यामुळे हे झालं? असे अनेक अनुभव मला गेल्या या 4 वर्षामध्ये मी अनुभवले. कारण पक्षाचे जे उपक्रम असतात किंवा पक्षाच्या ज्या योजना आहेत किंवा केंद्र सरकार असेल, कारण केंद्र सरकार म्हणजे आज भारतीय जनता पार्टी, बरोबर. राज्य सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी, कारण राज्यकर्ते तेच आहेत. आणि यांच्या ज्या योजना आहेत या तळागाळापर्यंत पोहोचवायच्या, या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला द्यायच्या, रोजच्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवायच्या. मग आता पहा, आधार कार्ड सारखी एक महत्त्वाची समस्या आहे. आधार कार्ड अनेक लोकांना अनेक ठिकाणी ते उपयोगी लागतं, परंतु त्याच्यावर बरेच करेक्शन असतात, अडचणी असतात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी ते गरजेचं असतं, जन्मलेल्या मुलासाठी नवीन काढायचं असतं, या अशा समस्या असतात. या वैयक्तिक समस्या सोडवण्यापासून तर लोकांना योजना पोहोचवण्यापर्यंतचं हे काम सातत्यानं 4 वर्ष होऊन गेले माझ्या ऑफिसमधून सुरू आहे. 30,000पेक्षा जास्त लोकांना मी या सगळ्या समस्यातून मुक्त केलेलं आहे. आणि हे सोडवत असताना तुम्ही जो प्रश्न विचारलात की असा काही अनुभव आहे का, तर निश्चित मला असे अनुभव बरेच आले की लोकांनी त्याच्यामध्ये मला हातात हात देऊन, नाही फोन करून हातात हात देऊन, की तुमच्यामुळं आमचं हे काम झालं, तुमच्यामुळे माझ्या अशा अशा गोष्टी झाल्या. यात तुम्हाला सांगतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर मदत झाली, अडीअडचणी झाल्या, एखाद्याचं हॉस्पिटलायझेशन आहे, अशा ठिकाणी जर काय झालं, शैक्षणिक क्षेत्रात झालं. एक छोटासा अनुभव सांगतो की एक आमच्या परिसरात राहणारी एक विद्यार्थिनी, तिचं पैसे भरू शकली नाही, ती फीज भरू शकली नाही कॉलेजला, आणि त्या कॉलेजला फी न भरू शकल्यामुळे तिला दाखला दिला जात नव्हता, तिला पुढच्या वर्गात ॲडमिशन दिलं जात नव्हतं. तर ते सुद्धा ती मुलगी माझ्या ऑफिसला आली, तिची बहीण ऑफिसला आली, त्यांनी मला सांगितलं की असा असा प्रश्न आहे, आम्ही घरात 5-6 बहिणी आहेत, आई वडील आजारी असतात आणि फार बिकट परिस्थिती आहे, आम्ही भरू शकत नाही, पण शिकण्याची खूप इच्छा त्या मुलीला होती. मी त्या कॉलेजमध्ये गेलो, तिथले जे MD आहेत त्यांच्याशी बोललो, डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोललो, त्यांना सगळे सविस्तर सांगितलं आणि त्यांनीही ते समजून घेतलं. त्यांनी एवढं सहकार्य केलं मला की त्या मुलीची सगळी फी माफ केली, त्या मुलीचं पुढचा सगळ्या शिक्षणाचा खर्च त्यांनी म्हटले की आम्ही करू, आणि त्या मुलीच्या आई वडिलांचा आजारपणाचा जो खर्च आहे तो सुद्धा आम्ही करू. तर ते कुटुंब किती खुश झालं हे मला माहिती आहे. आपण जसं म्हटलं तसं की खराडी चंदननगर हा जो भाग आहे हा खूप वेगाने वाढतोय, खूप वेगाने विकसित होतोय. म्हणजे एक 5-7 वर्षापूर्वी तिथे बघितलं तर इतक्या मोठ्या इमारती नव्हत्या, पण गेल्या एक 5-7 वर्षामध्ये प्रचंड सगळं लॅविश आणि सगळं ITN सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावरती राहायला आले, बाहेरून जास्त लोक यायला लागले. पण हे सगळं होत असताना अजून कुठला बदल अपेक्षित आहे किंवा तो होणं गरजेचं आहे असं वाटतं? अच्छा, आता त्या भागामध्ये खराडीमध्ये डेव्हलपमेंट सुरूच आहेत, चालूच आहे. पण तुम्ही म्हणताय तसं IT पार्क आणि बिल्डर्स हे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत, फार मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन चालू आहेत. त्यामुळं लोकसंख्याची वाढ त्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळं तिथं पाणी प्रश्न, हे जे भौतिक प्रश्न आहेत, रस्त्यांचे, ट्रॅफिकच्या समस्या, या समस्या तर आहेतच आहेत, परंतु याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये त्या भागामध्ये छानसं गार्डन नाहीये, सुंदर लोकांना मोकळा श्वास घ्यावा असं काही करावं, असं मोठं सुंदर गार्डन त्या भागामध्ये नाहीये. त्या लोकांच्या गरजा आहेत. एखादं सुंदर ऑडिटोरियम नाहीये त्या भागामध्ये, वाचनालय किंवा
विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्यासाठी काहीतरी असं अभ्यासिका नाही वगैरे. जे बाहेरनं मुलं शिक्षणाला येतात लांबनं गरजू असतात गरीब असतात या ठिकाणी ते आपण म्हणतो ना भाडे वगैरे देऊ शकत नाहीत वसतिगृह अशा लोकांसाठी आपण त्या भागामध्ये करू शकतो म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या तिथं करण्यासारख्या आहेत येणाऱ्या काळामध्ये. निश्चितच. पण आणि मला अगदी हा प्रश्न फार महत्त्वाचा वाटतो की तुम्ही नगरसेवक झालात, जनसेवक झालात त्या भागातले, तर पहिलं कुठलं काम हाती घ्यायला आवडेल की हे काम मी आधी करेन? आता सगळ्यात महत्त्वाची समस्या हे बघा, पाणी हे जीवन आहे म्हणून पाण्यावरती काम करणं मला निश्चित आवडेल. पाणी प्रश्न त्या ठिकाणी टँकर मुक्त खराडी चंदननगर वाघोली करणं हे माझा पहिला प्रयत्न असेल की टँकर मुक्त तो भाग झाला पाहिजे हे मला आवडेल. त्यानंतर ड्रेनेजच्या ज्या समस्या आहेत आणि कचऱ्याच्या ज्या समस्या आहेत कारण आरोग्य सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बरोबर लोकांचं. आहे. म्हणून या गोष्टींवर काम करायला सुद्धा मला खूप आवडेल. निश्चितच. पण जेव्हा नागरिकांची तक्रार येते, म्हणजे तुमच्या कार्यालयामध्ये नागरिक येतात, तुम्ही कशा पद्धतीने त्या समस्या सोडवता किंवा तुमचा क्रम काय असतो म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा? मी तुम्हाला सांगितलं की मला प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. मग ज्यावेळेस माझ्याकडे तक्रारी येतात ऑफिसमध्ये येतात कधी कधी मलाही डायरेक्टली कॉल येतात. मग असे कॉल आले की मी माझ्या ऑफिसच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून जर गरज असेल तर माझ्या लेटर हेडवर पत्र देऊन त्या गोष्टी करायला सुरुवात करतो. अन्यथा डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करून सांगतो मला हे काम अर्जंट आहे हे मला करून पाहिजे आणि अधिकारी तेवढ्याच तत्परतेनं मला सहकार्य करतात आणि तो प्रश्न मिटवतात. अगदी मला म्हणजे तुमच्याशी इतकं बोलल्यानंतर हा प्रश्न कायम पडतो. तुम्ही म्हणालात की आवड होती, पण अशी कुठली तरी एक घटना असते ना की जिथे आपल्याला तो स्पार्क होतो की तिथे कळतं. अशी तुमची कुठली घटना होती की नाही मला राजकारणात यायचंय? अशी मी सांगितलं ना की लहानपणापासूनची आवड होती समाजकारणाची. खरं तर समाजकारण करतच होतो परंतु ज्यावेळेस समाजकारण करत होतो त्यावेळेस लोक माझ्याकडे मदतीला यायचे. मी जायचो अधिकाऱ्यांपुढे 10 चक्रा मारावा लागायच्या वेळ जायचा आणि कामही होत नसायची. लोकांना दिसायचं मी पळतोय मी कष्ट करतोय काम करतोय परंतु अधिकारी तेवढ्या यानं ते घेत नाहीत. पण ज्यावेळेस माझ्याकडे जबाबदारी यायला सुरुवात झाली पक्षाची जबाबदारी आली माझ्याकडे पद आलं तर त्या पदाच्या माध्यमातून मी कामं सोडवायला लागलो. मला कळालं की फास्ट कामं होत आहेत. मग त्याला जर मला राजकारणाची जोर मिळाली खुर्ची मिळाली सत्ता मिळाली तर निश्चितपणानं मी त्याचा उपयोग हा जनतेच्या सेवेसाठी करणार म्हणून साठी राजकारण अर्थातच. पण या सगळ्यामध्ये कुटुंबाची साथ कशी असते? कुटुंबाची साथ 100% कुटुंब पाहतंय की गेली जवळपास 15 वर्ष होऊन गेले. मी पूर्ण वेळ हा समाजकारणासाठी देतो. पूर्ण वेळ समाजकारणासाठी देतो. सकाळी उठलं 7 वाजल्यापासून कधी कधी मी घर सोडतो कधी 9 वाजता सोडतो 7 वाजता सोडतो. सकाळी लवकर घर सोडतो आणि रात्री 9, 10, 11 कितीही वाजतात येण्याचं टायमिंग नसतं. आणि हा पूर्ण वेळ हा माझा फक्त आणि फक्त गेली 15 वर्ष मी समाजासाठी देतोय. त्यामुळे त्यांची साथ निश्चित 100% साथ आहे मला समाजाची. मला समाजाची साथ आहे आणि माझ्या कुटुंबाची साथ आहे. कारण हे पहा कुटुंब साथ असल्याशिवाय मी माझा पूर्ण वेळ यात देऊ शकत नाही. यामध्ये सगळ्यात मोठी साथ मिळते ती मला माझ्या मोठ्या भावाची. माझे मोठे बंधू उद्योजक शंकर शेट नवले यांची मला खूप साथ मिळते कारण उद्योगधंदे सगळे ते पाहतात आणि ते उद्योगधंदे पाहतात म्हणून मला मोकळा वेळ मिळतोय. म्हणजे ही अशी साथ घरातल्या प्रत्येक व्यक्तीची अशी वेगवेगळ्या प्रकारे मला साथ मिळते. निश्चितच. आपण म्हटलो की म्हणजे या सगळ्या भागामध्ये वाढत्या सगळ्या लोकसंख्येमुळे आणि नागरीकरणामुळे रस्ते पाणी आणि ड्रेनेज सारख्या समस्या आहेत आणि या सगळ्या समस्या तुम्हाला सोडवायच्या आहेत पुढच्या काळामध्ये. पण असा काही रोडमॅप केलेला आहे का? असं काही ठरवलेलं आहे का की ह्या क्रमाने करणार आहे? काही नागरिकांशी बोलणं झालेलं आहे का? तज्ज्ञांशी तुम्ही बोलता का? निश्चित. मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की एक विजनरी नेतृत्व हे कायम असलं पाहिजे. विजन घेऊन असलं पाहिजे. आणि जसं आपण कालच्या भाषणामध्ये जर ऐकलं असलं एक उदाहरण देतो की काही आपले अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री बोलले कालच्या भाषणामध्ये की अधिकारी लोक काम करतात मग ते विजनरी न करता किंवा काही पूल आपल्याला आपल्या पुणे शहरातले पाडावे लागले हे करावे लागले अशा गोष्टी घडल्या. तर हे कशामुळे झालं तर अधिकाऱ्यांनी त्यात पूर्ण लक्ष न देता काम केलं किंवा पूर्ण त्याच्यावरती काय काय पुढे अडचणी फेस करावं लागतील काय नाही करावं लागेल याच्यावर विचार न करता
त्याला कोणाची ना कोणाची म्हणजे ज्या त्या क्षेत्रामध्ये जो तज्ज्ञ आहे त्याचं मार्गदर्शन हे घ्यावंच लागतं. निश्चित रूपानं मी काम करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन की मला माझ्या भागाचा एक पुढचे 50 वर्षाचं ध्येय ठेवून विकास करायचा आहे किंवा पुढचे 40 वर्ष ध्येय ठेवून विकास करायचा आहे. मग मला कशा पद्धतीचे रस्ते पाहिजेत, मला कशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, मला कशा पद्धतीच्या पाण्या पुरवठ्याच्या लाईन्स पाहिजेत, कशा पद्धतीच्या ड्रेनेजच्या लाईन्स पाहिजेत, हे सगळं ज्यावेळेस आपण विजन ठेवून काम करू तर निश्चित हे तज्ज्ञांच्या सल्ल्यातूनच केलं जातं आणि मी वेळोवेळी अशा तज्ज्ञांचे सल्ले घेत असतो. अगदी शेवटचा प्रश्न की आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय, पण या सगळ्यानंतर जे हे मुलाखत बघत आहेत, मग वडगाव शेरी, खराडी, चंदननगर भागातले नागरिक असतील, त्यांना काय सांगाल, कशा पद्धतीने आश्वस्त कराल तुमच्यापासून? मी एवढंच आश्वस्त करेल माझ्या सर्व मायबाप मतदार बंधू भगिनींना की गेली अनेक वर्ष जो व्यक्ती समाजासाठी झटतोय, काम करतोय, सातत्यानं काम करतोय, असं नाही की निवडणुका आल्या म्हणून मी फ्लेक्सबाजी केली, निवडणुका आल्या म्हणून कुठे यात्रा काढल्या, कुठे तीर्थयात्रा काढल्या, किंवा शेवटच्या 4 महिन्यात ऍक्टिव्ह झाला. किंवा शेवटचे 4 महिने 3 महिने ऍक्टिव्ह झाला असं नाहीये. मी सातत्यानं मी सांगितलं की माझं सातत्य एवढं आहे की हे नागरिकांनाही माहिती आहे, मायबाप जनतेलाही माहिती आहे की माझ्या कामामध्ये सातत्य किती आहे आणि या सातत्याच्या भरोशावर मला माहिती आहे की माझी जनता माझी साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी या जनतेला आश्वासित करतो की मी जेवढा तुमच्या साठी उभा राहिलेलो आहे, माझी वेळ आली आहे, माझ्यासाठी सुद्धा माझी ही मायबाप जनता नक्कीच उभी राहील आणि मला या निवडणुकीमध्ये विजयी केल्याशिवाय राहणार नाही याचं मला म्हणजे पूर्ण खात्री आहे. आणि या निमित्तानं मी मतदारांनाही एक ग्वाही देतो की जेवढ्या विश्वासानं तुम्ही मला या पदावरती पोहोचवताल त्या विश्वासाला पात्र ठरल्याशिवाय किंवा तुमच्या प्रत्येक हाकेला मी उभा राहिल्याशिवाय, तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत उभा राहिल्याशिवाय मी राहणार नाही. मी प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत असेल, तुमच्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून तुमच्या सोबत असेल, हे मला 100% या निमित्तानं सर्व मतदार बंधू भगिनींना सांगावं वाटतं. तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुम्ही छान उत्तम मताधिक्याने निवडून जाल, अशी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आपण या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया. इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी, महत्त्वाच्या अशाच राजकीय व्यक्तींच्या, नेत्यांच्या मुलाखती बघण्यासाठी सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.